सप्त चिरंजीवींपैकी एक म्हणून महाबली ओळखले जातात. त्याचबरोबर एक प्रसिद्ध विष्णुभक्त, मोठा दानशूर दाता, महान योद्धा अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. विरोचनाचा मुलगा असुरराज बळी सर्व युद्धकौशल्यांमध्ये पारंगत होता. त्याच्या या दानशूरपणाची आणि युद्धकौशल्याची सर्वदूर चर्चा होती. ते वैरोचन नावाच्या राज्याचे सम्राट होते, ज्याची राजधानी महाबलीपूर होती. राजा बली यांच्या अनेक कथा सांगितल्या जातात. असे म्हटले जाते की देवावर हल्ला करण्यासाठी बळीराजाने इंद्रलोकाचा ताबा घेतला होता. राजा बळीचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवानांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला. राजा बळीला अभिमान होता की या जगात आपल्या बरोबरीचे कोणीच नाही. राजा बळीचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवान वामनाचे रूप धारण करून राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. अभिमानाने भरलेल्या राजाने वामनाला त्यांच्या इच्छेनुसार दक्षिणा देण्याचे वचन दिले. वचन देताच वामनाच्या रूपात देवाने राजाकडे दान म्हणून 3 पायऱ्या जमीन मागितली. राजा वामनाचे छोटेसे रूप पाहून हसले आणि त्याला पृथ्वीचे 3 पावलांनी मोजमाप करण्यास सांगितले. त्यानंतर भगवानांनी महाकाय रूप धारण केले. एका चरणात पृथ्वी आकाश, दुसऱ्या चरणात पाताळ मोजले आणि त्यांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी राजाला जागा मागितली. परमेश्वराचे विशाल रूप पाहून राजाचा अभिमान तुटला आणि हात जोडून भगवंतांसमोर बसून तिसरी पायरी मस्तकावर ठेवण्याची त्यांनी प्रार्थना केली. राजा बळी अनेक गोष्टींमध्ये निपुण असले तरी देवलोकांवर विजय मिळवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. या महत्त्वाकांक्षेपायी त्याने असुरगुरू शुक्राचार्यांच्या प्रेरणेने देवांवर विजय मिळवला आणि स्वर्गीय जगाचा ताबा घेतला. त्यांच्या या कृत्याने देव चिंतित झाले होते. राजा बळी यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती अशी की समुद्रमंथनातून मिळालेल्या रत्नांसाठी असुर आणि देव यांच्यात युद्ध झाले. तेव्हा असुरांनी आपल्या मायावी शक्ती आणि जादूचा वापर करून युद्धात देवांचा पराभव केला. त्यानंतर राजा बळीने विश्वजित आणि शत अश्वमेध हा यज्ञ करून 3ही जगाचा ताबा घेतला. नंतर जेव्हा शेवटच्या अश्वमेध यज्ञाची सांगता होत होती तेव्हा ब्राह्मण वेशात विष्णू दानासाठी वामनाच्या रूपात प्रकट झाले. त्यावेळी शुक्राचार्यांनी ताकीद देऊनही बळीने दान सोडले नाही. हीच कथा काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. ती अशी की ज्यावेळी वामनाने दानात 3 पावले जमीन मागितली त्यावेळी संकल्प पूर्ण होताच विशाल रूप धारण करून त्याने पहिल्या 2 पावलांमध्ये पृथ्वी आणि स्वर्ग मोजले. उरलेल्या दानासाठी बळीने मुंडन करून घेतले. पार्वतीने शिवावर फेकलेले 7 तांदळाचे दाणे 7 रंगांची वाळू बनून कन्याकुमारीजवळ विखुरले, अशी प्रचलित धारणा आहे. पण यानंतर दानवीरच्या रूपाने राजा बळीची कीर्ती संपूर्ण जगात पसरली. ही कथा इतर कथांपेक्षा बऱ्यापैकी प्रचलनात आहे. बहुतेक वेळा महाबळीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला हीच कथा ऐकायला मिळते. राजा बळी दरवर्षी ओणम निमित्त केरळमध्ये आपल्या लाडक्या प्रजेला पाहण्यासाठी येतात, अशी सुद्धा भाविकांची श्रद्धा आहे. केरळमधील एक प्रमुख सणांपैकी ओणम हा सण ओळखला जातो. हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रावण नक्षत्र येईल त्या दिवशी साजरा करतात. 10 दिवस चालणारा हा उत्सव दैत्यराज महाबळी यांच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा करतात. याच दरम्यान पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटक वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळमध्ये केले जाते. केरळमधील हा मोठा आणि महत्त्वाचा सण असल्यामुळे नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. पारंपरिक खाद्यपदार्थही तयार केले जातात. केरळ राज्यातील सर्वच जाती धर्मांचे लोक हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. महान दानशूर राजा बळीने आपल्या कठोर भक्तीने भगवान श्रीहरी विष्णूंकडून अमरत्वाचे वरदान मिळवले आहे. अनादी काळापासून ते पाताळ लोकात राहतात. राजा बळी आणि वामन अवतार यांच्याशी संबंधित एक कथा आहे. वामन देव हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. असुरांचा राजा बळी याने एका युद्धात देवांचा पराभव करून स्वर्गाचा ताबा घेतला होता. त्यामुळे सर्व देवता खूप दुःखी झाले. दुःखी झालेल्या देवतांनी त्यांची आई आदिती यांच्याकडे जाऊन त्यांच्या समस्या सांगितल्या. त्यानंतर आदितीने पती कश्यप ऋषींच्या सांगण्यावरून व्रत केले. त्यामुळे भगवान विष्णूंचा जन्म वामन देव म्हणून झाला. वामन देव यांनी लहान वयातच दैत्य राजा बळीचा पराभव केला होता.
बळी गर्विष्ठ होते. त्यांना वाटले की ते सर्वात मोठे दाता आहेत. राजा बळींनी अहंकार त्यागाने विचार केला की हे एक लहान काम आहे. संपूर्ण पृथ्वीवर माझा अधिकार आहे. मी 3 पावले जमीन दान करतो. बळी वामनदेवांना 3 पावले जमीन दान करण्याचा संकल्प ते करत होते. त्यावेळी शुक्राचार्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. वास्तविक भगवान विष्णू हे वामनाच्या रूपात आहेत हे शुक्राचार्यांना कळले होते. शुक्राचार्यांनी बळीला समजावले की तो लहान मुलगा नाही, तो स्वतः विष्णू आहे. तो तुम्हाला फसवण्यासाठी आला आहे. त्यांना दान देऊ नका. हे ऐकून बळी म्हणाले की जरी तो देव असला आणि माझ्या दारात दान मागण्यासाठी आला असला तरी मी त्याला नकार देऊ शकत नाही. असे बोलून जेव्हा बळीने हातात जलकमंडल घेतले तेव्हा शुक्राचार्यांनी छोटेसे रूप धारण केले आणि कमंडलातून पाणी बाहेर पडू नये आणि राजा बळी नवस करू नये म्हणून कमंडलाच्या खांबावर बसले. त्याने ताबडतोब एक काठी घेऊन ती कमंडलाच्या देठात घातली. त्यामुळे आत बसलेल्या शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला आणि ते लगेच कमंडलातून बाहेर आले. यानंतर राजा बळीने वामनदेव यांना 3 पावले जमीन दान करण्याचे व्रत केले. राजाचा संकल्प घेतल्यानंतर वामनदेवांनी आपला आकार वाढवला आणि एका पायरीत पृथ्वी आणि दुसऱ्या पायरीत स्वर्ग मोजला. त्यानंतर त्याने राजाला सांगितले की आता 3री पायरी कुठे ठेवू. हे ऐकून राजा बळीचा अहंकार तुटला. तेव्हा बळी म्हणाले की तू माझ्या डोक्यावर 3री पायरी ठेवू शकतोस. बळीचे दान पाहून वामनदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना पाताल लोकाचा राजा बनवले. भागवतम आणि हिंदू धर्मग्रंथानुसार बळी सध्या पाताल लोकात आहेत. भगवान विष्णूच्या इच्छेनुसार आणि आश्वासनानुसार तो पुढील मन्वंतरात स्वर्गीय देव इंद्र म्हणून असेल. केरळमध्ये तुम्ही पाहू शकता ओणम सण त्रिवुनाथपुरममधील बळीच्या उपस्थितीचे चिन्ह आहे. राजा बळी एवढा मोठा दानशूर असून सुद्धा अहंकारामुळे भगवंतांच्या शिक्षेस पात्र ठरला आणि अखेर भगवंतांच्या आशीर्वादानेच चिरंजीव सुद्धा बनला. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल. याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवत राहा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण विभीषण यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि त्यांच्या चिरंजीव होण्याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया लवकरच एका फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.